Okay, so next start with chapter second, that is application of derivatives. Okay, application of derivatives. So let us discuss the theory today, and tomorrow then we will take the problems based upon this. So Okay. application of derivatives. First one, first application is for tangents and normals. Okay. Now let us understand first what is the tangent and what is the normal. If this is x-axis, y-axis, origin, and if I draw any curve, let us say y is equal to f of x, and at this particular point, if I am drawing a tangent over it, okay, so this is a tangent line. This line is a tangent line. Let us say it is making angle of theta with positive direction of x-axis. Then another line which is perpendicular to this tangent at the point of contact. Okay? ही जी लाईन मी आता काढलेली आहे ही लाईन की जी परपेंडिक्युलर आहे टँजंटला पण कुठं ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कोणता पॉइंट आहे हा पॉइंट आहे समजा पी x1, y1. याला काय म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक. And this second line is now called as a normal line. Second line काय असणार आहे normal. So in this case, if slope of tangent, now here let us say it is m, is nothing but inclination वरून जर मी बघितलं तर थीटा जर का inclination असेल तर स्लोप ऑफ टँजंट असतो किंवा स्लोप ऑफ लाईन असतो टॅन थीटा. पण मला डेरिव्हेटिव्ह वरून जर काढायचा असेल हा m, तर तो असणार dy बाय dx कुठं ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट x1, y1. म्हणजे या y इज इक्वल टू f ऑफ x वरून आपण काय फाइंड आउट करा dy बाय dx. ठीक आहे. त्या dy बाय dx मध्ये x इज इक्वल टू x1, y इज इक्वल टू y1 ठेवल्यानंतर मला मिळणार स्लोप ऑफ टँजंट ऍट द पॉइंट p x1, y1. And using this slope, that is m, we can write down the equation of tangent as y minus y1 is equal to m in bracket x minus x1. So that is by slope point form. Slope किती आहे m इथून मिळाला. x1, y1 हे पॉइंट तो सुद्धा गिवन पॉइंट असणार. ठीक. Similarly, we can also find out slope of normal. Now remember, normal is a line which is perpendicular to the tangent. कारण जर का मी m डॅश म्हणत असेल तर याचा जो स्लोप असणार m डॅश तो काय असणार -1 अपॉन m असणार. कारण निगेटिव्ह लाईनचे जे स्लोप असतात ते एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. परपेंडिक्युलर लाईनचे जे स्लोप असतात ते एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. तुम्हाला m डॅश मिळेल -1 अपॉन m. ठीक. Using this, we can write down equation of normal. टेक्स्टबुक तुझ्या समोर असलं पाहिजे. ठीक आहे. टेक्स्टबुक मधले आपण सगळे पॉइंट्स एक एक डिस्कस करतोय. वी कॅन राईट डाउन इक्वेशन ऑफ नॉर्मल अँड इट इज नथिंग बट y मायनस y1 इक्वल टू m. पण या ठिकाणी m म्हणजे कोण असणार m डॅश इन ब्रॅकेट x मायनस x1. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता y मायनस y1 इक्वल टू m डॅश म्हणजे -1 अपॉन m x मायनस x1. So that is the equation of normal. Yes sir. क्लियर आहे. सर नॉर्मल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट परपेंडिकुलर असते ना. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जी परपेंडिक्युलर लाईन आहे ती नॉर्मल आहे आणि टँजंट टच करून जाणार आहे. पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही मध्ये. हा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही केसेस मध्ये टँजंट हे नॉर्मल परपेंडिकुलरच राहील. नॉर्मलचा स्लोप -1 अपॉन m असणार. टँजंटचा स्लोप फक्त m असणार. हे एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल का आहेत कारण त्या दोघं लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. स्लोप्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. म्हणजे याचा स्लोप जर का या टँजंटचा स्लोप m असेल तर नॉर्मलचा स्लोप -1 अपॉन m असेल. मी त्याला नाव दिलं वेगळं m डॅश. ओके सर. सेकंड ऍप्लिकेशन जे आहे ते म्हणजे अप्रॉक्सिमेशन. सेकंड ऍप्लिकेशन
approximation. So to find out approximate value of any function, we can use formula f of a plus h is equal to f of a plus h into f dash of a. So here always remember this h is very less than a. फक्त लेस दॅन नाही म्हटलं, ठीक आहे, डबल दाखवतो. लेस दॅन ऑर इक्वल टू लिहिलं, very less than. h is very less than a. So h is a very small number, a is a big number. So in that case, f of a plus h is equal to f of a plus h into f dash of a. That is, and this is for what? This is for any function f of x. एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघू काय एक फॉर एक्झाम्पल आणि सांगतो. फॉर एक्झाम्पल समजा f of x असेल sin x, ठीक आहे, मग f dash of x होऊन जाणार cos x. sin x चा रूट काय असतो cos x. आणि जर का मला व्हॅल्यू पाहिजे असेल sin 30.5 डिग्रीची, ठीक आहे, sin 30.5 डिग्रीची व्हॅल्यू पाहिजे असेल, तर त्या केसमध्ये, या केसमध्ये फक्त माहितीसाठी सांगतो, ए ची व्हॅल्यू होणार 30 डिग्री आणि एच ची व्हॅल्यू होणार 0.5 डिग्री. कारण हा 30 डिग्री असा आहे की ज्याचा साइन आणि कॉस दोघंही आपल्याला माहिती आहे आणि एच ची व्हॅल्यू करायचं. हा, पण एक लक्षात घ्या या ठिकाणी हे डिग्री मध्ये आहे. कॅल्क्युलस मध्ये काम करत असताना आपल्याला नेहमीच रेडियन मध्ये करावं लागतं. म्हणजे एच ची व्हॅल्यू 30 डिग्री न लिहिता काय लिहिणार 5/6 रेडियन. सिमिलरली एच जो आहे त्याला 0.5 इंटू पाय अपॉन 180 असं करणार आणि ही व्हॅल्यू घेणार एच ची. ही नाही घेणार 0.5 डिग्री, 0.5 नाही घेणार, 0.5 इंटू पाय अपॉन 180, कारण मला रेडियन मध्ये लागत असते ज्यावेळेस मी कॅल्क्युलस मध्ये म्हणजे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन मध्ये असतो त्यावेळेस. तर दिस इज जस्ट अ एक्झाम्पल. युजिंग दिस वन वी कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ sin 30.5 डिग्री. So that is second application. Third application जे आहे ते आहे रोलेस थेरम. थर्ड ऍप्लिकेशन रोलेस थेरम. आता रोलेस थेरम काय सांगतो, इफ f of x is first condition differentiable, continuous अगोदर continuous on closed interval AB. Second, differentiable on open interval AB. Third, f of A equal to f of B. So these are the three conditions for Rolle's theorem. ठीक है, जर Rolle's theorem नुसार if f of x is continuous on closed interval AB, differentiable on open interval AB, f of A equal to f of B असं सगळं जर असेल तर then there exists point C belongs to this open interval AB such that f dash of C is equal to 0. So that is called as Rolle's theorem. Similarly, based upon this, there is another theorem that is called as Lagrange mean value theorem. So fourth one is Lagrange mean value theorem, LMVT. In short, LMVT. Condition same असणार. If f of x is first condition same, second condition same, third condition नहीं है, third condition नहीं है, then there exists C belongs to this open interval AB such that f dash of C is equal to f of B minus f of A divided by B minus A. Now, as you can observe, या केस मध्ये समजा f of B आणि f of A हे जर इक्वल असले तर काय होणार, हे दोघं जर इक्वल असले तर न्यूमरेटर होऊन जाणार 0, म्हणजे f dash of C होणार 0. म्हणून हे दोघं इक्वल असले की f dash of C हा 0 असतो. ऍज सिंपल एज दॅट. दोघं इक्वल असले तर रोलेस थेरम आणि इक्वल नसले तर
LMT लॅग्रांज मीन व्हॅल्यू थेरम. क्लिअर आहे इथपर्यंत? स्क्रीनशॉट घेऊन घ्या, पुढच्या ऍप्लिकेशन कडे जाऊ. हो सर, घेतला. हा, 4 झाले. फिफ्थ ऍप्लिकेशन. त्याच्या दोघं कंडिशन याद आहेत का? पहिल्या 2 कंडिशन हो सर. कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल AB, डिफरेंशिएबल ऑन ओपन इंटरवल AB. Let us discuss fifth application. एक याच्यात त्यांनी नोट्स मध्ये दिलेले नाही, ते सुरुवातीलाच आहे, ते पण मी या ठिकाणी सांगून देतो. ते पण आपण त्याच ठिकाणी लिहून घेऊ. 4 झाले ना, 5 करू. Fifth application, rate of change. Rate of change. ठीक है? So if y is equal to f of x, if y is equal to f of x, then dy by dx, which is equal to f dash of x, which is nothing. This is called as rate of change of y with respect to x. ठीक है? This is called as rate of change of y with respect to x. म्हणजेच dy by dx. Clear? नेक्स्ट वन, याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे. If s is a function of t, which is nothing but displacement, then v म्हणजेच velocity v is equal to ds by dt. ठीक है? S is the displacement of a particle. S is displacement of a particle, which is function of time. Then velocity v is nothing but velocity म्हणजे काय असते? Rate of change of displacement म्हणजे ds by dt according to this definition. Also, in this case, acceleration, that is a, equal to dv by dt. Acceleration definition काय आहे? Rate of change of velocity with respect to time, that is called as acceleration. म्हणजे dv by dt म्हणजे हा v चा डेरिव्हेटिव्ह. मग v चा परत डेरिव्हेटिव्ह निघतोय म्हणजे तो s चा सेकंड डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे. सो दॅट इज d स्क्वेअर s by dt स्क्वेअर. सो दिस इज समथिंग विच इज नॉट मेन्शन इन युअर बुक. तर हे पण एक पॉइंट त्यामध्ये लक्षात घ्या. पॉइंट नंबर 6, increasing and decreasing function. Increasing and decreasing function. So function f of x is 4 केसेस आहेत. पहिली केस बघा. The function f of x is monotonically increasing if f dash of x is greater than 0. Second one, it is monotonically decreasing if f dash of x less than 0. Third case, फक्त increasing if f dash of x greater than or equal to 0. Fourth case, फक्त decreasing if f dash of x less than or equal to 0. हे वर्ड लक्षात ठेवायचे. मोनोटोनिकली इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हणजे फक्त ग्रेटर दॅन लेस दॅन, फक्त इन्क्रीजिंग फक्त डिक्रीजिंग म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू. पहिला डेरिव्हेटिव्ह. ओके. आणि पाचवी केस स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, त्याला मोनोटोनिक म्हटलेलं ना आपण. ठीक आहे, मोनोटोनिकली किंवा त्याला असं म्हणा स्ट्रिक्टली पण म्हणता येईल त्याला. मोनोटोनिकली किंवा यांना दोघांना स्ट्रिक्टली असं सुद्धा म्हणतात. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग
ऑर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे स्ट्रिक्ट इनइक्वालिटी आहे. स्ट्रिक्ट इनइक्वालिटी म्हणजे इनइक्वालिटीज आहे. या केसमध्ये इक्वालिटी पण कन्सिडर झाली, पण फक्त इन्क्रीजिंग फक्त डिक्रीजिंग. तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असं म्हणा, किंवा मोनोटोनिकली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग म्हणा, मग ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन येणार. मोनोटोनस म्हणजे एकसारखं, म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. ठीक. आणि जर का इक्वल टू साइन येत असेल तर फक्त इन्क्रीजिंग फक्त डिक्रीजिंग. ओके. नाउ नेक्स्ट लास्ट पॉइंट, मॅक्सिमा मिनिमाचा अतिशय महत्वाचा पॉइंट, मॅक्सिमा अँड मिनिमा. तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग मॅक्सिमा अँड मिनिमा सांगा. घेतला सर. किती पॉइंट झाले मित्र? लास्ट पॉइंट मॅक्सिमा और मिनिमा. दोन केस आहेत. ठीक आहे. आता बघा ग्राफच्या हिशोबाने समजून घेऊया मॅक्सिमा मिनिमा काय असतो. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ओरिजिन ड्रॉ केले. ठीक. एक या प्रकारचं फंक्शन आहे समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. दुसरीकडे अजून इकडे ग्राफ काढतो मी 0 y axis x axis. This is another function. Let us say this is again function y is equal to f of x. ठीक. आता या फंक्शन मध्ये समजा एक पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिसतोय की हा एक असा पॉइंट आहे पर्टिक्युलर. लेट अस से दिस इज x is equal to a. ठीक. तर त्याला x is equal to c म्हणूया. तुमच्या c आहे तर आपण c म्हणूया. हे पण घेता येतो x is equal to c. Here also we get this point. याला मी व्हॅली पॉइंट म्हणतो. व्हॅली पॉइंट, व्हॅली असते ना अशी. ठीक आहे. व्हॅली पॉइंट. आणि हा टेबल टॉप पॉइंट, पहाडावरचा हा पहाड आणि ही दरी दोन गोष्टी आहेत. या पॉइंटला समजा आपण म्हटलं x is equal to c. Now this x is equal to c is called as the critical point. बघा क्रिटिकल पॉइंट आहे. क्रिटिकल पॉइंट आहे. क्रिटिकल पॉइंट का म्हटलेलं त्या ठिकाणी, कारण एफ ऑफ एक्सचं नेचर बदलतं. एफ ऑफ एक्सचं नेचर या पॉइंटला चेंज होत असतं. म्हणजे कशा पद्धतीने, तर या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा स्लोप म्हणजे फंक्शन डिक्रीजिंग आहे आणि इकडे फंक्शन इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे एफ डॅश ऑफ एक्स जो आहे तो लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह आहे, आणि इकडे एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे फंक्शन लेफ्ट हँड साईडला या साईडला जर तुम्ही पाहिजे या पॉईंटच्या इकडे काय होतंय ते डिक्रीजिंग आहे, या पॉईंटच्या इकडे इन्क्रीजिंग आहे. आणि या पर्टिक्युलर पॉईंटला जर तुम्ही विचार केला इथं, तर इथं हा एफ डॅश ऑफ एक्स होऊन जातो 0. इकडे लेस दॅन 0 आहे, इकडे ग्रेटर दॅन 0. पण एक पर्टिक्युलर पॉईंट असा आहे एकदम शेवटी बॉटमला की ज्या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स होऊन जाणार 0. ठीक. So this point in this particular case, this is called as a minima. याच्यात कम्प्लिटली उलट प्रकार आहे. बघा x is equal to c च्या लेफ्ट हँड साइडला जर मी चेक केलं तर फंक्शन असं काय इन्क्रीजिंग फंक्शन आहे. फंक्शन कसं आहे इन्क्रीजिंग, म्हणजे f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. आणि या पॉइंटच्या त्या साइडला जर तुम्ही पाहिलं तर फंक्शन असं खाली येत आहे, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह फंक्शन डिक्रीजिंग आहे. आणि या पर्टिक्युलर पॉइंटला टेबल टॉपला या पर्टिक्युलर पॉइंटला एफ डॅश ऑफ एक्स जो आहे तो होऊन जातो 0. ठीक. अँड दिस पॉइंट इज कॉल्ड एज द मॅक्सिमा. क्लियर? ओके. एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 इकडे ग्रेटर दॅन 0 या पर्टिक्युलर ठिकाणी. मग आता एक गोष्ट काय लक्षात येते आपल्याला की मिनिमा असू द्या किंवा मॅक्सिमा असू द्या, दोघांसाठी पहिली कंडिशन एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय असला पाहिजे 0. इथं पण एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0.
मग एखादं फंक्शन असं ग्राफ काढून तर काय आपण चेक नाही करणार, आपल्याला तर डायरेक्ट y इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला असणार आणि सांगावं लागेल की मॅक्सिमम मिनिमम कुठे आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह टेस्टने ते ठरवू शकतो. सो फॉर दॅट वी आर हॅव्हिंग टू टाइप्स ऑफ टेस्ट. फर्स्ट वन इज कॉल्ड एज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये पहिली कंडिशन आहे एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजे मी आता असं म्हणतो की एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू सी असताना एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू म्हणजे एफ डॅश ऑफ सी, एक्सच्या ठिकाणी आपण काय घेतला सी, तो असला पाहिजे 0. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय आहे, दुसरी कंडिशन याचं नेबरहूड चेक करा. सो नेबरहूड टेस्ट म्हणतात त्याला, NEIBLBOUR, नेबरहूड टेस्ट. Neighborhood test. So when x is less than c, x is less than c, f dash of x हा कसा असला पाहिजे, लेस दॅन 0 असला पाहिजे, म्हणजे निगेटिव्ह असला पाहिजे. आणि when x is greater than c, f dash of x हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे असा निगेटिव्ह होऊन जर पॉझिटिव्ह होत असेल तर मिनिमम मिळतो आपल्याला. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने, ठीक आहे ना. दिस इज व्हॅल्यू पॉईंट. मॅक्सिमासाठी अशी केस आहे, ही मिनिमाची, ही मॅक्सिमाची. क्लिअर. तर ज्या ठिकाणी असा खाली येऊन परत वरती जातो आहे म्हणजे मला इथे मिनिमम मिळणार एका पॉईंट. ठीक. आता ते कोरोनाच्या भाषेत म्हणायचं तर हा पीक झाला कोरोनाचा, है ना. संख्या वाढत 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 जाते, हा पीक झाला. संख्या कमी 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 होते, ते एका क्षणाला पूर्ण 0 होते आणि परत ती वाढायला सुरुवात होते. आणि आपण याला म्हणतो की आता चला सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह चालू झाला ते वाढायला. सो तो पॉईंट लक्षात आला की डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग, मिनिमम मॅक्सिमा किंवा मिनिमम या पद्धतीने. मग इथं नेबरहूड टेस्ट म्हणजे लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला आपण चेक करतो, दॅट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. याच्यामध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण असते. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये सुद्धा पहिला पॉईंट असणार एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. फर्स्टलाच पाहिजे, कारण एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 चा अर्थ होतो आयदर मॅक्सिमा ऑर मिनिमा. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 चा अर्थ होतो एक तर मॅक्सिमा असेल किंवा मिनिमा असेल, दोघांपैकी काहीतरी एक असेल. पण नेमकं काय असेल ते या सेकंड पॉईंट वरून करतो, नेबरहूड टेस्ट. जर तुम्ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने करत असला तर. आणि जर का तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने करत असला तर पहिला पॉईंट हा फिक्स आहे आपल्या दोघांसाठी. दुसरा पॉईंट असतो एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0, म्हणजे निगेटिव्ह असला पाहिजे. ठीक आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट झाली. मिनिमा मिनिमा लिहितोय ना आपण, मिनिमा लिहितोय म्हणजे ग्रेटर दॅन 0, म्हणजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. मिनिमासाठी ग्रेटर दॅन 0, सेकंड डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह असला पाहिजे मिनिमासाठी. ठीक. आता मॅक्सिमाचे असे पॉईंट बघूया. त्याच्यात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये पहिला पॉईंट तो फिक्स आहे सर्वांसाठी, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 म्हणा. सेकंड पॉईंट म्हणजे आपली नेबरहूड टेस्ट ज्याला म्हणतो आपण. नेबरहूड म्हणजे शेजारी पाजारी. शेजारी पाजारी असा शब्द देतो दोघं साईडला. ती म्हणून सर माझं घर तर डेड एंडला आहे, मला एका साईडला शेजारी, तो विचार नाही करता आपण दोघं साईडचा विचार करतोय की दोघं साईडला शेजारी आहेत आपले, ते शेजारी पाजारी म्हणजे इकडे आणि तिकडे दोन्ही साईडला. या पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला नेमकं काय होतं या टॉपिक सोबत, डिक्रीजिंग टू इन्क्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग आहे ते बघावं लागतं. त्याच्यानुसार ते ठरणार. नेबरहूड टेस्ट मध्ये परत समजा एक्स लेस दॅन सी असताना एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि एक्स ग्रेटर दॅन सी झाल्यानंतर, ठीक आहे, एक्स ग्रेटर दॅन सी झाल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स हा लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असला पाहिजे, इकडे तो कमी झाला पाहिजे, डिक्रीजिंग. ठीक. सो इन दिस केस वी से इट इज अ मॅक्सिमा, इट इज अ केस ऑफ मॅक्सिमा. इकडे आहे मिनिमा. त्याच्यात सुद्धा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो फिक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे तुम्ही म्हणा एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0.
सेकंड जो पॉइंट आहे इथं सुद्धा आपण एफ डॅश ऑफ एक्स आणि एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हटलं ऍक्च्युली एक्स इज इक्वल टू सी असं धरून आपण करत असतो. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डबल डॅश ऑफ सी इट शुड बी मॅक्सिममची केस आहे तर तो असला पाहिजे लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. आणि तर एक्स इज इक्वल टू सी ला एक्स लिहा किंवा सी लिहा तो अर्थ एकच होतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 सेकंड डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. हा झाला मिनिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह असेल तर तो झाला मॅक्सिमम. So this is about maxima and minima. हे लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल, लर्न करावं लागेल. मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे. क्लिअर आहे? हो सर क्लिअर आहे. ओके. सो टुमॉरो विल हॅव क्वेश्चन्स बेस्ड अपॉन दिस. आजच्या डेटला जेवढे आपण ऍप्लिकेशन डिस्कस केले ते सर्व एकदा थ्रूआउट बघायचे. ठीक आहे. सर म्हणजे कोणत्या चॅप्टर पर्यंत, पहिलं आणि दुसरं? हे सेकंड चॅप्टर आहे ना. आपण फर्स्ट चॅप्टर तर झाला ना. हा नाही तुम्ही टेस्ट बोलले का?